कदम डायरेक्टरच्या अगोदर ना माझा मित्र आहे, ठीक आहे. डायरेक्टर हे जेव्हा सेटवर गेले तेव्हा मला कळलं की दीपक कदम माझ्या मित्राव्यतिरिक्त डायरेक्टर पण आहे. आणि मग पूर्ण पिक्चर सिरियस मोडवर आला, कारण मी खूप ॲक्च्युली माझा नेचर खूप कॉमेडी आहे. पण दीपकने जेव्हा मला समजवलं की हा पिक्चर बिलकुल कॉमेडी नाही आहे, तू जरा सिरियस हो, याच्यावर आमचं खूप डिस्कशन झालं, वादावादी पण झाली. तू जरा कॅरेक्टर फोकस कर. आज आमची एवढ्या वर्षांची मेहनत, आम्ही 6-7 महिने स्क्रिप्टवर वर्कआउट केलं. उमेश ठाकूरनी दीपक कदम यांच्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले होते, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी लुक फॉल्स होते. त्यानंतर दीपक कदम याच्यावर वैयक्तिक वर्कआउट केलं, आम्ही लोकेशन हंटिंग केली एकत्र. तर प्रोड्युसरनी पैसे लावले तेव्हा ते प्रोड्युसर झाले, पण आम्ही जेव्हा एकत्र येऊन याची खूप मेहनत केली तेव्हा हा चित्रपट निर्माण झाला. काय देव तोपर्यंतच देव आहे जोपर्यंत त्याच्यासमोर भक्त आहे, आणि माझ्यासाठी तर प्रत्येक डायरेक्टर प्रत्येक प्रोड्युसर हा देव आहे. आणि नंतर अशी ही प्रोसेस स्टार्ट होत गेली. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही किंवा कुठेतरी प्रोड्युसर खूप कमी पडतात पैशांसाठी. एवढ्या दिवसामध्ये आम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि कसं तरी करून हा चित्रपट लोकांपर्यंत यावा, ऑडियन्सला चित्रपट मिळावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. दीपक कदम, प्रोड्युसर वेद प्रकाश, याचे प्रोड्युसर विनोद बराई, याचे कॅमेरामॅन त्रिलोक चौधरी, याचे रायटर उमेश ठाकूर यांनी खूप मेहनत केली आहे. मी फक्त त्या मेहनतीचा फक्त विटनेस आहे, कारण मी नेहमी सांगतो की बॉस मी ॲक्टर नाही, मी हिरो आहे. तो ॲक्टिंग का काम जिसको करना है करो, मैं तो हिरो रहूँगा. नाही, योगीजींचं मोठेपण आहे की योगीजी म्हणाले की मेहनत मी नाही केली, पण योगीजीने पण खूप मेहनत केली. कारण बेसिकली आम्ही जेव्हा शूटिंगला होतो तेव्हा शूटिंगला या विषयावरती आमची खूप भांडणं व्हायची की हा सीन असाच का घ्यायचा. बेसिकली योगीजी हिंदीमधून आलेले आहेत, त्यांच्या हिंदी सिरियल्स मोठे मोठे झाला. आता दूरदर्शनला सहारा लाईफ ओकेवरती त्यांची सिरियल चालू आहे महादेव. ते हिंदी इंडस्ट्रीमधून आले होते. त्यांनी बरंच सहकार्य मला इथे ॲक्च्युली या पिक्चरच्या वेळेला केलं. आम्ही एकत्र बसायचो, शूटिंग झाल्यानंतर 2-2 वाजेपर्यंत बसायचो, खूप मजा करायचो. आणि मजा करता करता कसं वर्कआउट चांगलं होतं ह्या गोष्टी आम्ही बघायचो. त्यामुळे योगेशजी जे आता म्हणाले की मी याच्यामध्ये काहीच मेहनत केली नाही, त्यांची मेहनत आहे या पिक्चरला. आणि बेसिकली हे सगळं टीमवर्क आहे, आणि या टीमवर्कमुळेच हा पिक्चर एवढ्या प्रकारे चांगला होऊ शकला. त्याच्यामध्ये आमचे उमेश जे आहेत, उमेशजींना आम्ही हे उमेश ठाकूर या चित्रपटाचे लेखक नायक मुख्य भूमिकेमध्ये उमेश ठाकूर नायक हे आहेत. नायक मी हे सगळं दीपक, त्रिलोकी चौधरी, विनोद बराई, योगेश महाजन आणि सगळ्या टीमचं माझ्यावरती खूप प्रेम होतं पहिल्या दिवसापासून. आणि म्हणून ते प्रेमाचं जे काही फळ तुम्हाला दिसतंय हे सुंदर आहे. नाही, आमचं प्रेम म्हणजे फक्त मैत्रीचं प्रेम होतं. चित्रपटामध्ये जे काही दाखवलंय ॲक्च्युली ती सत्यघटना असू शकते, पण आमचे वैयक्तिक तसे काही संबंध नाही आहे. आम्ही एक समाजामधला कुठेतरी एक प्रॉब्लेम येतो आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी त्याचं सॉल्युशन पण आम्ही दाखवलेलं. हो, या जे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले त्याचं सॉल्युशन पण आहे, ते सगळं आपल्या मनावर असतं, हे तुम्हाला शेवटला कळेलच काय. आता आमचे स्वप्नील जे आहेत, आमचे हमजे आहेत, या इकडे आता आमचे तर वाटले या बेगम साहेब आलेले आहेत. ही सगळी आमची टीम आहे. नमस्कार, मी स्नेहल किलाडकर. मी ह्या पिक्चरमध्ये ह्यांची हमजाची वाईफ शकिलाचं कॅरेक्टर प्ले करते आहे, आणि ते कॅरेक्टर खूपच चांगलं आहे. आणि हा पिक्चर खूप चांगला बनला आहे, यातली गाडी पण खूप सुंदर आहे. सगळ्यांनी बघावी अशी माझी इच्छा आहे. आणि हॅपी श्री वरदान पिक्चर्सने हा पिक्चर काढला आहे सुंदरा. दीपक कदम याचे डायरेक्टर आहे, आणि मी याच्यामध्ये एक मध्यवर्ती भूमिका प्ले करतो आहे. उमेश ठाकूर यांची कथा आहे, आणि सिया पाटील याच्यामध्ये माझी हिरोईन आहे. आंबेजोगाईमध्ये याचं शूटिंग झालं आहे. अनिल सुतार याचे कोरिओग्राफर आहे, विनोद बराई यांचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. आणि एक खूप चांगला प्रयत्न केला आहे मराठी चित्रपटामध्ये, जेणेकरून कुठेतरी आपलं जे कल्चर आहे किंवा काहीतरी रूढीवाद आहे, ज्या प्रथा कुठेतरी तुटाव्यात, याचा हा मीडिया मनोरंजनच्या माध्यमाने हा प्रयत्न करण्यात आला आहे. मला असं वाटतं की ऑडियन्सला, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल. थँक्यू. हा एक सामाजिक विषय आहे, ज्या विषयावरती आत्ता कोर्टाने पण कोर्ट मार्शल केलेलं आहे बऱ्यापैकी. असा विषय घेऊन आम्ही वेद प्रकाश आर्या आमचे निर्माते यांच्याकडे गेलो. त्यांनी या विषयाला दुजोरा दिला, आणि हा पिक्चर आम्ही एका चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. कॉन्ट्रोवर्शियल सीन्स आहेत काही, ते पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. आता मी का तुम्हाला इथे काय आहे ते सांगत नाही आहे.
पण सेन्सॉरला पकडून, सेन्सॉरला धरून, सेन्सॉर संमत होऊन जे काही कॉन्ट्रोवर्सी सीन्स आहेत ते आम्ही या पिक्चरमध्ये ठेवलेले आहेत. आणि हा पिक्चर जो आहे थोडा इश्यू बेस्ड पिक्चर आहे. हा जो इश्यू आहे एक समलैंगिकता हा जो इश्यू आहे त्याला पकडून आम्ही हा पिक्चर केलेला आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी तर थोडेफार होणारच. नाही, त्याच्या विरोधात नाही. सुप्रीम कोर्टाचा आम्ही मान राखतो. कोर्ट आहे, कोर्टाचा मान राखतो आम्ही. कोर्टाला आम्ही आदर करतो. पण एक भावना ही कुठल्याही माणसाला, जो सजीव आहे तर सजीवाला भावना आहे. आणि ती भावना किंवा ते प्रेम कुठला कायदा करून किंवा कुठलं हे करून असं होणार नाही आहे. तर ती त्याच्यातनं काय वाईट काय होणार नाही हे समजून जर प्रेमाला त्या आपण ॲक्सेप्ट केलं किंवा प्रेमाला ते स्वीकारलं तर मला असं नाही वाटत की प्रत्येक सजीवाला किंवा प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक वनस्पतीला प्रेम करायचा, जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इथे कोर्टाला डावलून किंवा कोर्टाचं हे करून असं काही केलं असं मला नाही वाटत. ऑल ओव्हर महाराष्ट्रात आत्ता जवळजवळ मला वाटतं 60-65 ठिकाणी रिलीज होतो आहे आत्ता. अजून पुढच्या वीकला काही थिएटर्स मिळतील, कारण मराठी 4 पिक्चर रिलीज आहेत आत्ता. त्यामुळे थिएटरचा थोडासा मिळायला प्रॉब्लेम होतो आहे. तरीसुद्धा आपला पिक्चर आमचा चांगला झालेला आहे. त्यामुळे माउथ पब्लिसिटीने किंवा इथला जो रिपोर्ट जाईल त्याच्याने आम्हाला थिएटर मल्टिप्लेक्स चांगल्या प्रकारे मिळतील अशी मला आशा आहे. त्यामध्ये योगेश महाजन, उमेश ठाकूर, शिया पाटील, दशरथ आदिस्कर हे मेन कलाकार आहेत. सोमनील राजशेखर, प्रेमा किरण या पाहुण्या कलाकार आहेत. सगळे कलाकार खूप चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे मला जसं हवं होतं, माझ्या स्क्रिप्टला किंवा माझ्या कॉन्सेप्टला जसं हवं होतं तसं त्यांनी काम केलेलं आहे. इव्हन आम्ही करून घेतलेलं आहे सगळ्या टीमनी. आणि हे सगळं टीमवर्क आहे आणि चांगल्या प्रकारे पिक्चर झालेलं आहे. त्याच्यामध्ये देव चव्हाण या एक तरुण तडफदार असा म्युझिक डायरेक्टर आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे याच्यातली गाणी केली आहेत. गाणी ऐकताना तुम्हाला असं वाटेल की आपण 1960-1970चा जो कालावधी आहे त्याच्यामधली जी एक श्रवणीय गाणी होती अशा प्रकारची गाणी त्यांनी केलेली आहेत. गाणे लिहिलेली आहेत जी डी बी सकपाळ आणि सातोपे बंधू ह्या तिघांनी चांगल्या प्रकारे गाणी लिहिलेली आहेत. आणि गाणी पण खूप श्रवणीय आहेत. हां, प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की मराठीला एक चांगले दिवस आलेले आहेत. मी ज्या थिएटरमध्ये आत्ता आहे प्लाझा, याच्यामध्ये 4ही शो मराठीचे आहेत. 4ही पिक्चर मराठीचे लागले ते बघून खूप आनंद वाटला. आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे याला तो खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. लोकांनी इकडे तिकडे न बघता शिड्या घेऊन पिक्चर न बघता थिएटरमध्ये जाऊन जर पिक्चर बघितला तर आम्ही जो प्रयत्न केला किंवा आम्ही जे इथे एवढा अथक प्रयत्न करतो त्याला कुठेतरी यश मिळेल. आणि कुठेतरी आम्हाला कुठेतरी तुमची एक मदत प्रत्येक प्रोड्युसरला प्रेक्षकांच्या रूपाने मिळेल. कारण मराठी पिक्चर मराठी प्रेक्षक नाही बघणार तर बघायचे कोणी, हा एक हे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मी आवाहन करेन की भरभरून प्रेक्षकांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावा ही मी आमच्या युनिटतर्फे विनंती करेन. मला आनंद होतो आहे. सुंदरा हा एका वेगळ्या विषयावरती चित्रपट बेतलेला आहे. आज आपण बरेच टाईपचे फिल्म्स बघतो मराठीमध्ये आणि ह्या फिल्ममध्ये आम्ही एका समाजावर, विशिष्ट समाजावरती जे अन्याय होतात त्याबद्दल इथे भाष्य केलं गेलेलं आहे. तेव्हा मी प्रेक्षकांना विनंती करतो की हा सिनेमा येऊन चित्रपटगृहामध्ये बघा. एका विशिष्ट जातीवर किंवा विशिष्ट माणसांवर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडणारे अनेक प्रश्न आहेत. उमेश ठाकूर यांनी आपल्या जवळजवळ 15 ते 20 वर्षाचा नाटकाचा अनुभवाने एक स्क्रिप्ट तयार केली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळी लिहितो की प्रत्येक कॅरेक्टर हे काल्पनिक आहे, पण नॉर्मली मीडिया किंवा चित्रपट डायरेक्टर, रायटर जे काही विचार करतो ते कुठे ना कुठे जगाच्या पाठीवर घडत असतं. तर उमेशचं स्वप्न या पिक्चरमध्ये पूर्ण होतं आहे. उमेश या चित्रपटाचा रायटर आहे. उमेशवर हा पूर्ण चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे आणि उमेशनी खूप मेहनत केली आहे पिक्चरसाठी. तर एक विशिष्ट जाती धर्मावर नव्हे तर एक असं म्हणू की जोगते जे आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे आत्तापर्यंत आणि त्यांची जी काय इतिहास आहे त्यांचा तो आपण इथे मांडलेला आहे. आणि ह्या चित्रपटातून आम्ही एकच सांगत आलो की माणूस कुठलाही असो, कसाही असो, त्याला प्रेम करण्याचा अधिकार आहे. तो त्याचा अधिकारच आहे आणि त्याच्यापासून तो हिरावून कोणी घेऊ शकत नाही. शेवटी प्रत्येकावर असतं की आपण कोणावर प्रेम करावं आणि कोणावर नाही. तर सगळ्यांनी आपण शेवटी सगळे मानव आहोत आणि सगळ्यांनी एकमेकांना प्रेम करणं हीच या जगाची भाषा आहे आणि ती सगळ्यांनी समजून घ्यावी. नाही, मला असं म्हणायचं की जे काही वाद आहेत किंवा काय ते
कायद्यानुसार जे काय आहे, आम्ही कायद्याला आपला आदर करतो कायद्याचा. त्यांचे जे काही निर्णय आहेत ते त्यांच्या स्तरावर आहे. आम्ही हा चित्रपट मनोरंजन व्हावं लोकांचं म्हणून आम्ही निर्मित केलेला आहे. या चित्रपटामध्ये प्रेम करणं, प्रेमाचा मूळ मुद्दा धरून आम्ही हा चित्रपट केलेला आहे. विशिष्ट समाजावर किंवा विशिष्ट असे जे काय आता जे काय वाद सुरू आहेत त्याच्यावर हा अवलंबून नाही आहे, बेतलेला सिनेमा नाही आहे. पण एक प्रेम कहाणी आहे. माणूस कुठल्याही वयात कुणावरही कसाही कधीही त्याला प्रेम करावं असं वाटतं आणि तो त्याचा अधिकार आहे, तो त्याला मिळाला पाहिजे. तुम्ही कायद्याची बंधनं त्याच्यामध्ये टाकू शकत नाही असं मला वाटतं. कारण की शेवटी काय मन असतं माणसाला भावना आहे. फक्त समाजाला ओलांडून जाता कामा नये एवढंच आपण भान ठेवला पाहिजे या सगळ्या गोष्टी. काय आहे माहिती की मुळात मी जेव्हा हा सिनेमा फार वर्षापूर्वी लिहून ठेवला होता, पण मला प्रोड्युसरच मिळत नव्हते. कारण की हा एक वेगळ्या टाईपचा जोगत्यांवरती सिनेमा येतो, कोण एक्सेप्ट करेल की नाही. बऱ्याच लोकांनी नाही रे असं आपल्याला कमर्शियल हवं आहे असं बरेच कारणं सांगितली. शेवटी मला वेदप्रकाशजी भेटले, त्यांनाही मी ऐकवली. तेव्हा जेव्हा मी वेदप्रकाशजींना ऐकवली कथा तेव्हा ते खुश झाले. ते म्हणाले की अरे अलग टाईप का स्टोरी आहे, ये करनी चाहिए. मग विनोद बराई आमचे प्रोडक्शन मॅनेजर, त्यांच्या आधारे आम्ही सगळं दीपक कदम एकत्र भेटलो, हा विषय त्यांना ऐकवला. आणि तर हा रोल कोण करेल असं दीपक म्हणाला. दीपकनेच सांगितलं की नाही उमेश, तू जर लिहिलेस, तू कारण की तुला मी काम करताना बरेच वर्ष बघतो आहे ॲज अन ॲक्टर आणि तू हा रोल चांगला करू शकतोस. मग मी हे आव्हान स्वीकारलं आणि फार कठीण होतं हे सगळं करणं, कारण की आम्ही फार कमी दिवसात हा सिनेमा केलेला आहे. पण मराठीमध्ये वेगळा विषय आणायचा आणि तो चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम वेदप्रकाशजींचं होतं. ते त्यांनी केलं आणि चांगल्या प्रकारे सिनेमा बनवणं, काम करणं हे माझं काम होतं, ते मी केलेलं आहे. आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतोच आहे. एक वेगळा विषय असल्यामुळे ते आवडतो सिनेमा लोकांना. लेट्स सी अजून कसे काय लोक अप्रिशिएट करणे, माउथ पब्लिसिटीवरती डिपेंड आहे आमचा सिनेमा. आव्हान प्रेक्षकांना हेच करतो की मराठी प्रेक्षक हा सुजाण आहे. मराठी प्रेक्षक हा चित्रपट बघायला यायला लागलेला आहे. आपल्याकडे आता एक प्रत्येक सिनेमा उच्चांक गाठायला लागला आहे. तसंच हा सिनेमाही खूप सुंदर आहे. प्रेक्षकांनी आवर्जून हा चित्रपटगृहामध्ये येऊन बघावा. कारण काय की कशा पद्धतीत माणूस प्रेम करू शकतो ह्याचं उदाहरण आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. जात, पंथ, समाज काही नसतं, सगळं आपण मानतो म्हणून आहे. आणि भेद करणं किंवा कोणाला हा अधिकार नाही असं त्याचा अधिकार आपण हिरावून घेणं हे कोणाचंच काम नाही आहे. माणूस आहे, त्या माणसाला अधिकार आहे. त्याला जेव्हा वाटतं एखाद्यावर प्रेम करावं तो प्रेम करतो, सरळ असे प्रेम करतो. मग ते समोरची दोन माणसं ती एक्सेप्ट करतात प्रेम करणं. कोणावरती आपण लादत नाही की प्रेम करायला पाहिजे, माझ्यावर प्रेम कर. जेव्हा समोरून दोन पोल्स जेव्हा एकत्र येतात त्यांना जेव्हा वाटतं की हा मला आवडतो, तो मला आवडतो, तेव्हा ते प्रेम होतं. एकतर्फी प्रेम असेल की त्याचे पडसाद आपल्याला कळतात. दोन्ही तर्फी असलं तर आपल्याला तेही पडसाद दिसतात काय आहे ते. तर यामध्ये ट्रायंग्युलर लव्ह स्टोरी आहे आणि वेगळ्या प्रकारची आहे. आज जो वाद सुरू आहे तो वाद आहे, त्या वादाला आम्ही कसं हाताळलेलं आहे तो बघा तुम्ही या सिनेमा येऊन. की हे वाद करण्याची गोष्ट नाही, प्रत्येकाच्या मनावर आहे, भावनेवर आहे. माणूस डिसिजन घेतो की मला प्रेम करायचं आहे, मला प्रेम करायचं नाही, किंवा मला आहुती द्यायची आहे, मला कोणासाठी तरी वाहून जायचं आहे. या सगळ्या गोष्टीचं उदाहरण तुम्हाला या सिनेमामध्ये सुंदर सिनेमा आहे. अवश्य येऊन बघा आणि तुमचे आशीर्वादच या सिनेमाला मोठं करणार आहेत. माझ्यासारख्या कलावंताला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. तुम्ही या सिनेमा बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल हा सिनेमा.